झी 24 एक पाऊल पुढे. सारखं विभाजन झालेलं नाही की 100% 2 गटांमध्ये वाटले गेलं, तसं नाही झालेलं. आपल्या देशामध्ये आता काहीतरी 1000-1500 पक्ष आहेत आणि आणखीन 2000 पक्ष उभे राहिले तरी जागा आहे. अगदी नाही, त्याला काही अडचण नाही. नाही, घटनात्मक जागेविषयी मी विचारतच नाहीये, त्याच्या यशस्वी होण्याविषयी. घटनात्मक नाही, मी व्यवहारातला सांगतोय. व्यवहारामध्येच मी आपल्याला सांगतोय की आपल्या देशामध्ये संघटित राजकीय पक्षांशी 100% जनता जोडली गेलेली नाही. आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त 35 ते 40% जनता ही संघटित राजकीय पक्षांशी जोडली गेलेली. उरलेल्या जनतेसाठी अजून अनेक पर्याय उभे राहायला जागा आहे. त्याला काही अडचण नाहीये आणि हे तात्विक व्यवहार विश्लेषण नाही, हे मी व्यावहारिक सांगतो आपल्याला. त्यामुळे अण्णांनी राजकीय पक्ष उभा करण्याचा प्रयत्न केला किंवा अण्णांना पुढे करून त्यांच्या काही सहकाऱ्यांनी राजकीय पक्ष उभा करण्याचा प्रयत्न केला तर काही बिघडत नाही. जरूर त्यांनी करावा. त्यांना किती समर्थन मिळतं हे आपल्याला बघायला मिळेल. पण आज जे अण्णांच्या भोवती जमा झाले त्या सगळ्यांची मानसिकता राजकीय पक्ष उभा करण्याची नाहीये, एवढं फक्त मी आपल्या लक्षात आणून देतोय. अगदी. सचिनजी, तुम्ही काय म्हणाल याविषयी? नाही, भंडारी साहेबांनी सांगितलं त्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा पक्षाचा अनुभव देखील महत्वाचा आहे की मतभेदांना काय त्रास होतो मतभेदांचा, आणि ते राष्ट्रीय स्तरावरती त्यांची जी मतभेद चालू आहेत कोण लीडर व्हावा या संदर्भातली, तर त्या दृष्टीनं पाहता येतं. त्यामुळे ते अतिशय मस्त आहे की त्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रोज एकमेकांशी कुस्ती करतात. दोन वेगळे पक्ष मतभेदांच्या विषयात भाजपच्या पक्षाबद्दल सांगतो भंडारी साहेब, मी फक्त भाजपबद्दल सांगतो. नाही, म्हणून मी तुमचं सांगितलं तुम्हाला. तुमचे माणिकराव ठाकरे आणि तुमचे पृथ्वीराज चव्हाण रोज एकमेकांबद्दल वेगळं बोलतात. नाही, असं काय ते बोलत नाही. ते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आजही एकच चांगल्या तऱ्हेने चाललेलं आहे. तुम्हाला 40 मंत्र्यांचं पत्र काय म्हणतात माणिकराव ठाकरेंनी दिलं आणि तुम्ही वेगळं सांगता का? नाही, म्हणजे दोन्ही राजकीय पक्षामध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती अण्णांनी पक्ष काढला तर नसेल असं तुमच्या दोघांच्याही म्हणण्यावरून आमच्याकडे प्रतीत होतं. आजही सोनिया गांधींचा जो शब्द आहे तो अंतिम शब्द मानला जातो. माझं एवढंच म्हणणं आहे की आज ज्या परिस्थितीमध्ये ती मांडणं चालली होती, एकंदरच पाहायला गेलं तर अण्णा आणि टीम त्यांची जी टीम, ती तथाकथित टीम जी म्हणता येईल त्याला, लोकशाही परिभाषेतली नव्हती ती. तर त्याच्यामध्ये केजरीवाल असतील किंवा प्रशांत भूषण असतील, अनेकदा अशी परिस्थिती आली होती की अण्णा हजारेंना ते काय निर्णय घेत आहेत हे माहीतच नसायचं. आणि अण्णा हजारेंना कधी एखाद्या वेळेला तर त्यांना इंग्लिश वाचता येत नाही म्हणून देखील त्यांची गणना केली होती. त्यामुळे अण्णा हजारे बाहेर राहून त्या पक्षाला किती तऱ्हेने चांगल्या तऱ्हेने कंट्रोलमध्ये ठेवतील याबाबत शंका आहे. दुसरी गोष्ट, प्रशांत भूषणासारखी व्यक्तींचं ज्यांचा माओवाद्यांचं समर्थन देखील करतात एके ठिकाणी. आता दुसरा जो प्रश्न होता की गळ्यात गळे घातले होते रामदेव बाबांचे आणि रामदेव बाबा जाऊन मोदींना भेटले, त्यामुळे एका ठिकाणी ह्यांनी धर्मनिरपेक्षता जी दाखवलेली आहे पक्षाच्या मागे. नाही, हे प्रत्येक पक्षाच्या बाबतीत हे मुद्दे काढता येतील. आपण प्रॅक्टिकल गोष्टींवर जर आपण बोललो, जसं सप्तर्षी म्हणाले की एनजीओचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला होता की त्यांचं एक नेतृत्व त्यांच्याकडे येऊ शकतं. अनेक स्थानिक पक्ष आहेत, स्थानिक अस्मितेवर राजकारण करणारे अनेक पक्ष आहेत, वेगवेगळ्या मुद्द्यांवर तिथल्या चौकटीत राजकारण करणारे अनेक पक्ष आहेत. अशी कुठली चौकट हा पक्ष पकडून ठेवू शकतो आणि सर्वाइव्ह होऊ शकतो जर निघाला की? म्हणून माझं म्हणण्याचा उद्देश असा होता की विविध विचारांची जी मंडळी आहेत, ज्यांचे वेगवेगळ्या विषयांवर विविध विचार आहेत, परंतु करप्शनच्या मुद्द्यावरती एकत्र आलेली होती. त्यामुळे आंदोलनाला एक सशक्तता मिळाली. आता जे परिमार्जन ह्याचं जे झालेलं दिसतंय, जे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी अनेक लोक जी विश्वंभर चौधरीजी सारखी आहेत, भंडारी साहेब देखील त्या ठिकाणी म्हणाले की ज्यांना ह्याचं रूपांतर पक्षामध्ये व्हावं अशी इच्छा नाही, एक आंदोलनाच्या स्वरूपामध्ये राहावं. त्यामुळे ह्या पर्टिक्युलर वर्ग जो आहे त्याचा तो भ्रमनिराश झालेला आहे, तो लक्षात येतं. दुसरी गोष्ट, अण्णा हजारेंनी ज्यांना ह्या चळवळीमधले जे काही लोक होती, त्यामध्ये केजरीवाल वगैरे मंडळी असतील, ज्यांना हे राजकीय याच्यामध्ये जाणं हे त्यांना आवश्यक होतं, आणि काही कार्यकर्ते देखील असतील ज्यांना त्यांना वाटत असेल की राजकीय संसदीय लोकशाहीच्या चौकटीमध्ये आपल्याला याच्यामधनं चांगला मार्ग मिळू शकेल, त्यांना जे अण्णांनी प्रथमच टार्गेट ठेवलेले आहेत की आता पुढच्या काळामधले की 65 वर्षांमध्ये जे झालं नाही ते 3 वर्षांमध्ये करू. नाही, म्हणजे तुमचं म्हणणं काय की राजकीय दृष्ट्या हा पक्ष अस्थिर होईल, तो आता तो भविष्य ठरवेल. एक लक्षात घ्या, कारण भूमिका काय आहेत या संदर्भामध्ये आमच्या दृष्टीने, काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने आम्ही सतत सांगत होतो की तुम्ही चौकटीमध्ये या आणि बोला. मला वाटत नाही आम्हाला त्यांचं, कारण पक्ष काढणं किंवा त्या बाबतीमध्ये विचार करणं हा त्यांचा अधिकार आहे, त्या दृष्टीने कसं बोलता येईल. विश्वंभर चौधरी आपल्या सोबत आहेत. विश्वंभरजी, अगदी थोडक्यात याविषयी तुमच्याकडून मला उत्तर घ्यायला आवडेल. राजकारणामध्ये जायला अण्णा हजारेंचे अनेक कार्यकर्ते नाखुश आहेत असं माधव भंडारेंना अनेक कार्यकर्ते भेटलेले सांगतायत. सचिन सावंत सुद्धा सांगतात की कार्यकर्त्यांना हे आवडणार नाही. का कार्यकर्त्यांना आवडणार नाही? जर चळवळीतून यश मिळत नसेल तर राजकारणाच्या मार्गाने जाऊन आपलं इप्सित साध्य करायला कार्यकर्त्यांना खरंच आवडणार नाही का? नाही अमोल, हा त्याचा पुढचा प्रश्न आहे असं मला वाटतं.
प्रश्न असा आहे की या देशातले 65 वर्षांचे प्रश्न हे राजकीय व्यवस्थेनेच उभे केलेत. आपण असं आता विचार करणं की समाजकारण सोडून जर राजकीय व्यवस्थेला प्रबळ केलं तरच हे प्रश्न सोडतील, हा एक घोळसटपणा आहे असं एक मला पहिल्यांदा वाटतं. त्याचं कारण असं की समाजकारण किंवा राजकारण दोन्ही वाईट नसतं असं मी मानतो. श्रीकृष्णाने सुद्धा करीशस्त्र न धरी गोष्टी सांगे नियुक्तीच्या 4 म्हणलेले आणि ते उत्तम दर्जाचं राजकारण होतं. राजकारणात असो किंवा समाजकारणात असो आपण ते किती चांगल्या पद्धतीने करतो मला वाटतं त्यावर सगळं अवलंबून आहे. अगदी आणि म्हणून आपल्याकडचे राजकीय व्यवस्था असेल तरच होईल हे मानायला काही मी तयार नाही. अर्थात मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की टीमनी काय निर्णय घेतले किंवा काय यासंबंधी मला माहिती नाही आणि त्याच्यावर विचार होऊन नंतर काय याचा तो निर्णय होईल नक्कीच. अगदी म्हणजे आपल्याकडचे अनेक राजकीय धुरीण सुद्धा 80% राजकारण आणि 20% समाजकारण असं म्हणूनच राजकारण करतायत. हो अगदी. आणि धोरणांना सुद्धा समाजकारण मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे. कोणतं तर जे धोरण समाजकारण करतो आम्ही असं म्हणतात त्यांना फक्त म्हणायचं एवढं असतं की राजकारणात आम्ही भ्रष्टाचारातून पैसा कमवू आणि बाहेर आलं की आम्ही साड्या वाटप करा आम्ही किंवा रक्तदान शिबिर घेऊन आम्ही समाजकारण करतो. त्यामुळे समाजकारणाची अत्यंत छोटी अशी व्याख्या झालेली आणि त्याच्याही पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की राजकीय व्यवस्था सुद्धा आज एक कॉम्पिटंट व्यवस्था म्हणून उभी नाही, कारण ती सुद्धा आर्थिक उदारीकरणाची जागतिकीकरणाची शिकार झालेली असं मी म्हणेन. आज काँग्रेसचा पक्ष महात्मा गांधीचा पक्ष राहिलेला नाहीये आणि तसंच इतर पक्षांचाही काही प्रमाणात की नानाजींसारख्या नेत्यांचा विकासाच्या कल्पना आणि भारतीय जनता पक्ष असेल तर हे फरक झालेले आहेत जागतिकीकरणाचे, ते आपण स्वीकारले पाहिजेत. परंतु हे करताना राजकीय व्यवस्था हीच मोक्ष आहे असं काही मी मानत नाही. अर्थात मी पुन्हा सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यासाठी खुलासा करतो की मी राजकारणाला वर्ज्य समजत नाही. राजकारण चांगल्या लोकांनी जरूर करावं असं माझं मत आहे. अगदी कन्फ्युजन आहे अगदी याविषयीची चर्चा आपण सुरू ठेवूया. माधव भंडारेंना सुद्धा बोलायचं आहे. एक ब्रेक घेऊया आणि शेवटच्या भागामध्ये ही चर्चा आपण सुरू ठेवूया. आणि मगाशी ज्या मुद्द्यावर येऊन आपली चर्चा थांबलेली होती तिथून पुढे जाऊया की राजकीय कुठलाही प्रवेश करण्याची वेळ एखाद्या चळवळीवर येते. याचा अर्थ समाजकारण मागे पडतंय का, चळवळींची ताकद कमी होत चालली आहे का, प्रभाव कमी होत चाललाय का, याविषयी बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.